राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत। माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोरठेकरांचे मुलगा शिरीष गोरठेकर आणि कैलास गोरठेकर हे आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला खिंडार पडणार आहे। नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत भाजप खासदार अशोक चव्हाण आणि त्यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाष्य केलं। मित्रपक्षांनी युतीकरता तयारी दाखवली तर चर्चा करू असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। तर महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानं युतीकरता प्रस्ताव दिला तर आम्ही चर्चेकरता तयार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मालेगावला भेट दिली। बनावट जन्म दाखल्याबाबत महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तसंच पत्रकार परिषदेमध्ये आवाज उठवल्यामुळे मालेगावात 3977 बनावट जन्म दाखले रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचित बहुजन महासंघाच्या वतीनं आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मात्र मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी हा मोर्चा अडवला। दरम्यान हा वंचितांचा मोर्चा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका आरएसएसच्या स्वयंसेवकांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 21 आमदारांना डिफेंडर कार दिल्याचा आरोप केलाय। या हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपाला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय। सपकाळ यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, ते जनाधार नसलेले नेते आहेत असं संजय गायकवाड म्हणाले। प्रवाशांच्या सोयीकरता आणि दिवाळी तसंच छठ उत्सवाच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ही गाडी सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देईल आणि गर्दी व्यवस्थापनाला मदत करेल। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता रविवारी मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं आता प्रवाशांचा प्रवास आणखी सहज, वेगवान आणि स्मार्ट करण्याकरता मोठं पाऊल उचललंय। ॲक्वा लाईनवर प्रवाशांकरता व्हॉट्सॲपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा करण्यात आली आहे। आता फक्त मोबाईलवर हाय असा मेसेज पाठवा आणि काही सेकंदात तुमचं मेट्रो तिकीट तयार असणार आहे। ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरची मक्तेदारी मोडून काढण्याकरता केंद्र सरकारच्या सहकार विभागाच्या पुढाकारानं देशात लवकरच भारत टॅक्सी ही नवीन सेवा सुरू होत आहे। मल्टी स्टेट सहकारी टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड अंतर्गत ही सेवा चालवली जाईल, जी देशातली पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल। सोनं चांदीच्या भावात मोठी घसरण होत असून गेल्या 3 दिवसांमध्ये सोनं 6000 तर चांदी 9000 रुपयांनी घसरली। सोन्याच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली, ते आता 1,23,010 ग्रॅम करता आहे आणि चांदीच्या भावात 1000 रुपयांची घसरण झाली, 1,53,000ला 1 किलो चांदी आहे। दिवाळीच्या सुटीनंतर मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे भाजीपाला महागला। किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा 280 रुपये, शेवगा शेंग 160 रुपयांवर पोहोचली। पालेभाजीच्या एक जुळी करता 25 ते 40 रुपये मोजावे लागतात। भारताच्या समृद्ध जैविक वारशाचं जतन करण्यासोबतच त्याचा फायदा स्थानिकांना मिळावा याकरता राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जैवविविधता संवर्धनाकरता 1,36 लाख रुपयांचा निधी जारी केलाय। 91 लाख रुपये महाराष्ट्रातील 2 गावांना मिळणार आहेत। राज्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या कालावधीमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीनिमित्त खरेदी करता बाजारपेठांमध्ये आलेल्या नागरिकांची धावपळ झाली। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। अहिल्यानगरमधील सोनई इथं अमानुष अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मातंग बहुजन समाजानं पोलीस अधीक्षकांकडे केली। पोलीस अधीक्षकांकडे मागणीचं निवेदन देण्यात आलं। सातारा जिल्ह्यात पहिला ऊस दर जाहीर करण्यात आलाय। लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानं पहिला हप्ता 3000चा जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे।
कारखान्याच्या 52व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मंत्री शंभूराज देसाई आणि चेअरमन यशराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे. जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहामध्ये सुफी गायन कार्यक्रमात कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण करत पैशांची उधळण करणारे संशयित पियुष मणियारचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हापेठ पोलिसांनी प्रशासनाकडे पाठवला आहे. पियुष मणियारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या सालार नगरातील एका घराला आग लागली. अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. घटनेमध्ये घरातील बेड, कपाट, कपडे यासह इतर वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. एक मोठी आणि सविस्तर बातमी बघूया. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली असं कळत आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळांवर आरोपांची राळ उठवलेली आहे. धंगेकर रोजच मोहोळांवर वेगवेगळे आरोप करतायत. या प्रकरणी मोहोळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांची तक्रार केली. एकनाथ शिंदेंसोबत याबाबत चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मुरलीधर मोहोळ यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावर धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारची ओळख गतिमान सरकार म्हणून आहे, पण ज्या गतिमानतेनं जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरच्या माध्यमातून केला गेला त्याचा जाब आपण विचारतोय. हे सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक आहेत. हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे. मुरलीधर मोहोळांनी या सगळ्याचा खुलासा करायला हवा असं आवाहन रवींद्र धंगेकरांनी केलंय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस याबाबत मुरलीधर मोहोळांना नक्की विचारणा करतील. जो व्यवहार झाला त्यावर देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवतील. यावर कारवाई होईल असा विश्वासही धंगेकरांनी व्यक्त केला. जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचा जाब मी विचारतोय. आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत. आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार मी धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळांवर जाती. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो. आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही. उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र राहणार आणि राहणारच. म्हणजे भीष्म प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची. देशामध्ये जैन समाज कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिला आहे. पूर्णपणे जे त्यांचे विचार आहेत त्या विचाराला त्यांनी मदत केली, त्यांना मतदान केले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हा विषय एकतर रवी धंगेकरचा नाही. आज जैन समाजामध्ये असंतोष आहे, पण ते बोलत नाही. ते व्यापारी आहेत. ते तुम्हाला राजकारण नाही बोलणार, पण ते त्यांचं मग शेवटी त्यांनी एकदा काही ठरवलं तर त्याचे परिणाम सगळ्यांवरच होतील. आणि हे चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ह्याचा विचारणा ते मुरलीधर मोहोळला करतील. जळगाव शहरातील वाघनगर परिसरात एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं ही धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी घटनास्थळावरून 3 महिलांना ताब्यात घेतलेला आहे. सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला. जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया धंगेकरांनी दिली. लोक आस्थेचा आणि श्रद्धेचा महापर्व छठ आजपासून सुरू झालाय. 4 दिवसीय उत्सवाची शुभ सुरुवात झाली आहे. सूर्यापासक भक्त आजपासून उपासना आणि उपवासाच्या पर्वामध्ये सहभागी झाले आहेत. मुंबईमध्ये दिवाळीत 3 दिवसांमध्ये तब्बल 187 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. 20 ते 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई अग्निशमन दलाकडे त्याबाबत नोंद झाली. या दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना तुलनेने कमी झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालयांना असलेल्या सुटीचा योग साधून 18 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 97,821 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 36,97,000 रुपयांहून अधिक महसूल जमा झालेला आहे.
मुंबईमध्ये दररोज सरासरी 6,900 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून लावली जाते. पण 18 ते 21 ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीमध्ये अतिरिक्त 3,075 मेट्रिक टन कचऱ्याची भर पडल्यानं प्रतिदिन 7,300 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. एसटीनं राज्यातील ई बस प्रवाशांकरता मासिक त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे. मुंबईसह ठाणे अलिबाग मार्गावर प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 60 दिवसांचं भाडं भरल्यानंतर आता 90 दिवस प्रवास करता येणार आहे. मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत मुंबईतील 250हून अधिक आपला दवाखान्यामध्ये 75 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उपचार घेतला आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सुखकर सेवेकरता रायगड एसटी महामंडळानं 50 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. या जादा गाड्यांचा जवळपास 20,880 किलोमीटर प्रवास होणार आहे. वेगवान विकासाचा दिखावा करणाऱ्या केंद्र सरकारनं महाराष्ट्राशी दुजाभाव कायम ठेवला आहे. रेल्वे प्रवास आरामदायी करण्याकरता लांब पल्ल्याच्या गाड्यांचे जुने डबे बदलणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्रातील तब्बल 17 एक्सप्रेसना अद्याप जुनेच डबे असून या गाड्यांचा अद्यावत LHB कोच जोडण्याच्या मागणीचं पत्र केंद्र सरकारकडे 2 वर्षांपासून धूळ खात पडून आहे. बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या 1745 इलेक्ट्रिक एसी बसेस आहेत. या बसेस शहर आणि उपनगरातील 237 मार्गांवर धावत आहेत. त्यात 150 नव्या एसी बसेसची भर पडणार असल्यानं एकूण एसी बसेसची संख्या 1895 होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मार्गावर एसी गाड्यांच्या फेऱ्या सुरू करता येणार आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन सरासरी पातळीत सर्वाधिक वाढ झालेली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये यात सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील 19 ठिकाणांवरील हवा प्रदूषण मापकावर PM 2.5 ची सर्वाधिक नोंद झाली आहे. दिवाळीमध्ये मूळगावी गेलेले नागरिक पुणे मुंबईकडे परतण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. गावाहून परतणाऱ्या नागरिकांच्या मोटारी खासगी बसमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलीस, पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागानं वाहन चालकांना महामार्गालगतच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा अशा सूचना केल्या आहेत. शासनानं 2014 मध्ये परमिट सगळ्यांकरता खुलं केल्यापासून मुंबई ठाणे पुणे या महामार्गांमध्ये रिक्षांचा महापूर आलाय. 10 वर्षांमध्ये रिक्षांची संख्या 6,51,000वरून 12,41,000 झाली आहे. मुंबईत दुप्पट, नवी मुंबई पनवेलमध्ये 3 पट आणि वसईत 10 पट रिक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मागेल त्याला परमिट धोरण रद्द करावं अशी मागणी संघटनांनी केली आहे. मुंबईत भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पौंड टॅक्सी प्रकल्पाच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय. कुर्ला परिसरामध्ये ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन उभारण्याकरता पोलीस क्वार्टरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे. भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचं आणि मृत्यूंचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे, असा इशारा हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॉल्युशन यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2025 या अहवालात देण्यात आलाय. या अहवालानुसार 2023 मध्ये देशात सुमारे 20 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांमुळे झाला. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि बँक व FMCG शेअर्समध्ये नफा वसुलीमुळे सलग 6 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागलाय. शुक्रवारी सेन्सेक्स 344.52 अंकांनी घसरून 84,211.88 वर बंद झाला, तर निफ्टी 96.25 अंकांनी घसरून 25,795.15 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाची प्रचंड मागणी असून भारतानं तब्बल 300 कोटी रुपयांच्या शेणाची निर्यात केली आहे. भारत जवळपास 10 देशांना शेणाची निर्यात करत असून या यादीत अमेरिका दुसऱ्या आणि चीन चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरात 132 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे.
मराठवाड्यामध्ये यंदा अतिवृष्टी आणि 900 ते 1000 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय. यातून शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांचं नुकसान झालंय. विशेषतः अवर्षणग्रस्त मराठवाड्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला असून गतवर्षीपेक्षा यंदा 40 ते 50% तूट असल्याचा अभ्यासक आणि शेतकऱ्यांचा अंदाज आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील बोगदे आणि स्थानकांच्या डिझाईन आणि बांधकामाच्या करारातून निर्माण झालेल्या वादाप्रकरणी लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टानं धाव घेतलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय. MMRCL विरुद्ध 250 कोटी रुपयांच्या लवादाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला.